नमस्कार, महाराष्ट्र लाईव्ह वन मध्ये आपलं स्वागत। मी रेश्मा फडतरे। विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने निवडणूक साहित्य वाटप नूतन अभियांत्रिकी महाविद्यालय येथे सुरू आहे। या वाटपाच्या निमित्ताने या ठिकाणी मतदान अधिकारी यांची मोठ्या प्रमाणात गर्दी पाहायला मिळते। तसेच पोलीस प्रशासनाचाही मोठा फौजफाटा या ठिकाणी तैनात करण्यात आला आहे। या वाटपासंबंधी मावळचे तहसीलदार विक्रम देशमुख यांनी दिलेली प्रतिक्रिया आपण पाहूयात। सार्वत्रिक निवडणूक 2024 याकरता उद्या दिनांक 20/11/2024 रोजी सकाळी 7 ते 6 या वेळेत मतदान होणार आहे। या मतदानासाठी 204 मावळ विधानसभा मतदारसंघामध्ये एकूण 402 मतदान केंद्र आहेत। या सर्व केंद्रांचं वाटप नूतन इंजिनिअरिंग कॉलेज तळेगाव या ठिकाणून होत आहे। एका पथकामध्ये एक मतदान केंद्राध्यक्ष त्याचबरोबर 3 मतदान अधिकारी आहेत। सोबतच त्यांच्या एक चतुर्श्रेणी कर्मचारी आणि पोलीस कर्मचारी आहेत। त्यांना केंद्रावर जाण्यासाठी काही ठिकाणी एसटी बसेसची व्यवस्था आहे, काही ठिकाणी मिनी बसेसची व्यवस्था करण्यात आलेली आहे। आपण या ठिकाणी सकाळी साधारणतः 10:30 पासून साहित्य वाटपाला सुरुवात केलेली आहे। तासाभरामध्ये सर्व साहित्य या ठिकाणून वाटप होणार आहे। आपण जर बघितलं तर मावळ विधानसभेमध्ये एकूण 402 केंद्र आहेत। एका केंद्रावरती एक केंद्राध्यक्ष आहेत, त्याचबरोबर मी सांगितल्या पद्धतीने त्यांना सोबती म्हणून 3 मतदान अधिकारी आहेत, सोबतच एक पोलीस कर्मचारी, हा सर्व कर्मचारी स्टाफ आहे। मावळ विधानसभा मतदारसंघामध्ये 3,86,000 मतदार आहेत आणि एकूण केंद्र जे आहेत ते 402 केंद्र आहेत। मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी उद्या दिनांक 20/11 जे मतदान होत आहे, माझं सर्व मतदारांना आव्हान असेल की आपण मतदानासाठी अवश्य या व आपला मतदानाचा हक्क बजावावा। आपल्या परिसरातील घडामोडी जाणून घेण्यासाठी महाराष्ट्र लाईव्ह वन सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। धन्यवाद।